सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 200 वाक्प्रचार अर्थासह तसेच PDF फाईलसह। नमस्कार मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 200 महत्त्वपूर्ण वाक्प्रचार अर्थासह पाहणार आहोत। तसेच या सर्व वाक्प्रचारांची PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। चला तर मग करूया सुरुवात। 14वे रत्न दाखवणे म्हणजेच मार देणे। जमीनदोस्त होणे म्हणजेच पूर्णपणे नष्ट होणे। जंग पछाडणे म्हणजेच निरनिराळ्या रीतींनी प्रयत्न करणे। जिभेला हाड नसणे म्हणजेच वाटेल ते बेजबाबदारपणे बोलणे। जीवात जीव येणे म्हणजेच काळजी नाहीशी होऊन पुन्हा धैर्य येणे। जीव भांड्यात पडणे म्हणजेच काळजी दूर होणे। जीव मुठीत धरणे म्हणजेच मन घट्ट करणे। जीव मेटाकुटीस येणे म्हणजेच त्रासाने अगदी कंटाळून जाणे। जीव अधीर होणे म्हणजेच उतावीळ होणे। जीव टांगणीला लागणे म्हणजेच चिंताग्रस्त होणे। जीवावर उदार होणे म्हणजेच प्राण देण्यास तयार होणे। जीवाचे रान करणे म्हणजेच खूप कष्ट सोसणे। जीव खाली पडणे म्हणजेच काळजीतून मुक्त होणे। जीवाचा धडा करणे म्हणजेच पक्का निश्चय करणे। जीव की प्राण असणे म्हणजेच प्राणाइतके प्रिय असणे। जीवावर उठणे म्हणजेच जीव घेण्यास उद्युक्त होणे। जीवावर उड्या मारणे म्हणजेच दुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे। जीवाला घोर लागणे म्हणजेच खूप काळजी वाटणे। जीव गहाण ठेवणे म्हणजेच कोणत्याही त्यागास तयार असणे। जीव थोडा थोडा होणे म्हणजेच अतिशय काळजी वाटणे। जोपासना करणे म्हणजेच काळजीपूर्वक संगोपन करणे। झाकले माणिक म्हणजेच साधा पण गुणी मनुष्य। झळ लागणे म्हणजेच थोडाफार दुष्परिणाम भोगावा लागणे। टक लावून पाहणे म्हणजेच एकसारखे रोखून पाहणे। टाहो फोडणे म्हणजेच मोठ्याने आकांत करणे। टाके ढिले होणे म्हणजेच अतोनात श्रम झाल्यामुळे अंगी ताकद न राहणे। टेंभा मिरवणे म्हणजेच दिमाग दाखवणे। डाव साधणे म्हणजेच संधीचा फायदा घेऊन कार्य साधणे किंवा योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळविणे। डाळ शिजणे म्हणजेच थारा मिळणे, सोय जुळणे किंवा मनाजोगे काम होणे। डांगोरा पिटणे म्हणजेच जाहीर वाच्यता करणे। डोक्यावर मिरी वाटणे म्हणजेच वर चढ होणे। डोके खाजविणे म्हणजेच एखाद्या गोष्टीचा विचार करणे। डोक्यावर खापर फोडणे म्हणजेच एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे। डोळ्यात धूळ फेकणे म्हणजेच फसवणूक करणे। डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजेच जाणून बुजून दुर्लक्ष करणे।
डोळा चुकवणे म्हणजेच अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देणे टाळणे. डोळे निवणे म्हणजेच समाधान होणे. डोळ्यात खुपणे म्हणजेच सहन न होणे. डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजेच पूर्णपणे समाधान होणे. डोळे खिळून राहणे म्हणजेच एखाद्या गोष्टीकडे एकसारखे बघत राहणे. डोळे दिपवणे म्हणजेच थक्क करून सोडणे. डोळ्यात प्राण आणणे म्हणजेच एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे. डोळे फाडून पाहणे म्हणजेच तीक्ष्ण नजरेने पाहणे किंवा आश्चर्यचकित होऊन पाहणे. डोळ्यात तेल घालून राहणे म्हणजेच अतिशय जागृत राहणे. डोळे भरून पाहणे म्हणजेच समाधान होईपर्यंत पाहणे. दगा देणे म्हणजेच फसवणे. दबा धरून बसणे म्हणजेच टपून बसणे. दाद मागणे म्हणजेच तक्रार करून किंवा गाऱ्हाणे सांगून न्याय मागणे. दात धरणे म्हणजेच वैर बाळगणे. दाढी धरणे म्हणजेच विनवणी करणे. दगडावरची रेघ म्हणजेच खोटे न ठरणारे शब्द. दातांच्या कण्या करणे म्हणजेच अनेक वेळा विनंती करून सांगणे. दाती तृण धरणे म्हणजेच शरणागती पत्करणे. दत्त म्हणून उभे राहणे म्हणजेच एकाएकी हजर होणे. दात खिळी बसणे म्हणजेच बोलणे अवघड होणे. द्राविडी प्राणायाम करणे म्हणजेच सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे. दुधात साखर पडणे म्हणजेच अधिक चांगले घडणे. दात ओठ खाणे म्हणजेच द्वेषाची भावना दाखवणे. दोन हातांचे चार हात होणे म्हणजेच विवाह होणे. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे म्हणजेच दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे. दातास दात लावून बसणे म्हणजेच काही न खाता उपाशी राहणे. दुःखावर दागण्या देणे म्हणजेच दुःखी झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे. धरणे धरणे म्हणजेच हट्ट धरून बसणे. धारातीर्थी पडणे म्हणजेच रणांगणावर मृत्यू येणे. धाबे दणाणणे म्हणजेच खूप घाबरणे. धूम ठोकणे म्हणजेच वेगाने पळून जाणे. धूळ चारणे म्हणजेच पूर्ण पराभव करणे. नजरेत भरणे म्हणजेच उठून दिसणे. नजर करणे म्हणजेच भेटवस्तू देणे. नाक घासणे म्हणजेच स्वतःचे कार्य साधण्यासाठी दुसऱ्याचे पाय धरणे. नाक ठेचणे म्हणजेच नक्षा उतरवणे. नाक मुरडणे म्हणजेच नापसंती दाखवणे. नाकावर राग असणे म्हणजेच लवकर चिडणे. नाक वर असणे म्हणजेच ऐट दिमाग किंवा ताठा असणे. नाकाला मिरच्या झोंबणे म्हणजेच
एखाद्याचे वर्म काढल्यामुळे त्याला राग येणे. नाकी नऊ येणे म्हणजेच मेटाकुटीला येणे किंवा फार त्रास होणे. नांगी टाकणे म्हणजेच हातपाय गाळणे. नाकाने कांदे सोलणे म्हणजेच स्वतःमध्ये दोष असूनही उगाच बढाया मारणे. नक्राश्रू ढाळणे म्हणजेच अंतर्यामी आनंद होत असता बाह्यतः दुःख दाखवणे. नक्षा उतरवणे म्हणजेच गर्व उतरवणे. नाकाशी सूत धरणे म्हणजेच आता मरतो की घटकेने मरतो अशी स्थिती निर्माण होणे. पाठीशी घालणे म्हणजेच संरक्षण देणे. पाणी पडणे म्हणजेच वाया जाणे. पाणी मुरणे म्हणजेच कपटाने काहीतरी लपवून ठेवणे किंवा गुप्त कट शिजत असणे. पाणी पाजणे म्हणजेच पराभव करणे. पाणी सोडणे म्हणजेच आशा सोडणे. पदरात घेणे म्हणजेच स्वीकारणे. पदरात घालणे म्हणजेच चूक पटवून देणे किंवा स्वाधीन करणे. पाचवीला पुजणे म्हणजेच त्रासदायक गोष्टींची कायमची सोबत असणे. पाठ न सोडणे म्हणजेच एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे. पाढा वाचणे म्हणजेच सविस्तर हकीकत सांगणे. पादाक्रांत करणे म्हणजेच जिंकणे. पार पाडणे म्हणजेच पूर्ण करणे. पाण्यात पाहणे म्हणजेच अत्यंत द्वेष करणे. पराचा कावळा करणे म्हणजेच मामूली गोष्टीला भलतेच महत्त्व देणे. पाऊल वाकडे पडणे म्हणजेच वाईट मार्गाने जाणे. पायाखाली घालणे म्हणजेच पादाक्रांत करणे किंवा जिंकणे. पुंडाई करणे म्हणजेच दांडगाईने वागणे. पाठ दाखवणे म्हणजेच पळून जाणे. पायमल्ली करणे म्हणजेच उपमर्द करणे. पोटात कावळे काव काव करणे म्हणजेच अतिशय भूक लागणे. पोटात घालणे म्हणजेच क्षमा करणे. पोटात शिरणे म्हणजेच मर्जी संपादन करणे. पोटावर पाय देणे म्हणजेच उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणे. पोटाची दामटी वळणे म्हणजेच खायला न मिळणे. पदरमोड करणे म्हणजेच दुसऱ्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करणे. पोटाला चिमटा घेणे म्हणजेच पोटाला न खाता राहणे. सर्वस्व पणाला लावणे म्हणजेच सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे. साखर पेरणे म्हणजेच गोड गोड बोलून आपलेसे करणे. सामोरे जाणे म्हणजेच निधड्या छातीने संकटास तोंड देणे. साक्षर होणे म्हणजेच लिहिता वाचता येणे. साक्षात्कार होणे म्हणजेच आत्मिक ज्ञान प्राप्त होणे किंवा खरेखुरे स्वरूप कळणे. सुताने स्वर्गाला जाणे म्हणजेच थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप
तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे. सुतोवाच करणे म्हणजेच पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे. सोन्याचे दिवस येणे म्हणजेच अतिशय चांगले दिवस येणे. संधान बांधणे म्हणजेच जवळीक निर्माण करणे. संभ्रमात पडणे म्हणजेच गोंधळात पडणे. स्वप्न भंगणे म्हणजेच मनातील विचार कृतीत न येणे. स्वर्ग दोन बोटे उरणे म्हणजेच आनंदाने किंवा गर्वाने अतिशय फुगून जाणे. हट्टाला पेटणे म्हणजेच मुळीच हट्ट न सोडणे. हमरी तुमरीवर येणे म्हणजेच जोराने भांडू लागणे. हरभऱ्याच्या झाडावर चढवणे म्हणजेच खोटी स्तुती करून मोठेपणा देणे. हसता हसता पुरे वाट होणे म्हणजेच अनावर हसू येणे. हस्तगत करणे म्हणजेच ताब्यात घेणे. हातपाय गळणे म्हणजेच धीर सुटणे. हातचा मळ असणे म्हणजेच सहज शक्य असणे. हात ओला होणे म्हणजेच फायदा होणे. हात टेकणे म्हणजेच नाईलाज झाल्याने माघार घेणे. हात देणे म्हणजेच मदत करणे. हात मारणे म्हणजेच ताव मारणे किंवा भरपूर खाणे. हाय खाणे म्हणजेच धास्ती घेणे. हात चोळणे म्हणजेच चरफडणे. हातावर तुरी देणे म्हणजेच डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे. हात हलवत परत येणे म्हणजेच काम न होता परत येणे. हात झाडून मोकळे होणे म्हणजेच जबाबदारी अंगाबाहेर टाकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे. हातापाया पडणे म्हणजेच गयावया करणे. हातात कंकण बांधणे म्हणजेच प्रतिज्ञा करणे. हाताला हात लावणे म्हणजेच थोडी देखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे. हातावर शीर घेणे म्हणजेच जीवावर उदार होणे किंवा प्राणांचीही पर्वा न करणे. हात धुवून पाठीस लागणे म्हणजेच चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे. हूल देणे म्हणजेच चकवणे. पोटात ब्रह्मराक्षस उठणे म्हणजेच खूप खावेसे वाटणे. प्रश्नांची सरबत्ती करणे म्हणजेच एकसारखे प्रश्न विचारणे. प्राण कानात गोळा होणे म्हणजेच ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे. प्राणावर उदार होणे म्हणजेच जीवाची पर्वा न करणे. फाटे फोडणे म्हणजेच उगाच अडचणी निर्माण करणे. फुटाण्यासारखे उडणे म्हणजेच झटकन राग येणे. बट्ट्या बोळ होणे म्हणजेच विचका होणे. ब्रभ्रा करणे म्हणजेच बोभाटा करणे किंवा सगळीकडे प्रसिद्ध करणे. 12 वाजणे म्हणजेच पूर्ण नाश होणे. बादरायण संबंध असणे म्हणजेच ओढून ताणून लावलेला संबंध असणे.
बत्तीशी रंगवणे म्हणजेच जोराने थोबाडात मारणे. बुचकाळ्यात पडणे म्हणजेच गोंधळून जाणे. बेत हाणून पाडणे म्हणजेच बेत सिद्धीला जाऊ न देणे. बोचणी लागणे म्हणजेच एखादी गोष्ट मनाला लागून राहणे. बोटावर नाचवणे म्हणजेच आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे. बोल लावणे म्हणजेच दोष देणे. बोळ्याने दूध पिणे म्हणजेच बुद्धिहीन असणे. बोला फुलाला गाठ पडणे म्हणजेच दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे. भगीरथ प्रयत्न करणे म्हणजेच चिकाटीने प्रयत्न करणे. भान नसणे म्हणजेच जाणीव नसणे. भारून टाकणे म्हणजेच पूर्णपणे मोहून टाकणे. मनात मांडे खाणे म्हणजेच व्यर्थ मनोराज्य करणे. मान ताठ ठेवणे म्हणजेच स्वाभिमानाने वागणे. माशा मारणे म्हणजेच कोणताही उद्योग न करणे. मिशीवर ताव मारणे म्हणजेच बढाई मारणे. मधून विस्तव न जाणे म्हणजेच अतिशय वैर असणे. मूग गिळणे म्हणजेच उत्तर न देता गप्प राहणे. मधाचे बोट लावणे म्हणजेच आशा दाखवणे. मनात घर करणे म्हणजेच मनात कायमचे राहणे. मन मोकळे करणे म्हणजेच सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखविणे. मनाने घेणे म्हणजेच मनात पक्का विचार येणे. मन सांशक होणे म्हणजेच मनात संशय वाटू लागणे. मनावर ठसणे म्हणजेच मनावर जोरदारपणे बिंबणे. मशागत करणे म्हणजेच मेहनत करून निगा राखणे. मात्रा चालणे म्हणजेच योग्य परिणाम होणे. रक्ताचे पाणी करणे म्हणजेच अतिशय मेहनत करणे. राईचा पर्वत करणे म्हणजेच क्षुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे. राख होणे म्हणजेच पूर्णपणे नष्ट होणे. राब राब राबणे म्हणजेच सतत खूप मेहनत करणे. राम नसणे म्हणजेच अर्थ नसणे. राम म्हणणे म्हणजेच शेवट होणे किंवा मृत्यू येणे. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजेच दुसऱ्यांच्या उठाठेवी करणे. लहान तोंडी मोठा घास घेणे म्हणजेच आपणास न शोभेल अशा प्रकारे वरचढपणा दाखवणे. लक्ष वेधून घेणे म्हणजेच लक्ष ओढून घेणे. लक्ष्मीचा वरद हस्त असणे म्हणजेच लक्ष्मीची कृपा असणे किंवा श्रीमंत असणे. लौकिक मिळवणे म्हणजेच सर्वत्र मान मिळविणे. वकीलपत्र घेणे म्हणजेच एखाद्याची बाजू घेणे. वाट लावणे म्हणजेच विल्हेवाट लावणे किंवा मोडून तोडून टाकणे. वाटाण्याच्या अक्षता लावणे म्हणजेच स्पष्टपणे नाकारणे
वठणीवर आणणे म्हणजेच ताळ्यावर आणणे. वनवन भटकणे म्हणजेच एखादी गोष्ट मिळविण्यासाठी खूप फिरणे. वाचा बसणे म्हणजेच एक शब्दही बोलता न येणे. विचलित होणे म्हणजेच मनाची चलबिचल होणे. विसंवाद असणे म्हणजेच एकमेकांशी न जमणे. वड्याचे तेल वांग्यावर काढणे म्हणजेच एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. विडा उचलणे म्हणजेच निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे. वेळ घेऊन पेडगावला जाणे म्हणजेच मुद्दाम ढोंग करणे. शब्द जमिनीवर पडू न देणे म्हणजेच दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे. शहानिशा करणे म्हणजेच एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे. शिगेला पोचणे म्हणजेच शेवटच्या टोकाला जाणे. 100 वर्षे भरणे म्हणजेच नाश होण्याची वेळ येणे. श्री गणेशा करणे म्हणजेच आरंभ करणे. सही सलामत सुटणे म्हणजेच दोष न येता सुटका होणे.